पार्थ पवारांचा जमीन व्यवहार रद्द होणार, अजित पवारांनी ही माहिती दिलेली आहे। 1 रुपयाही दिला नाही तर रजिस्ट्रीची चौकशी होईल असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। जमीन व्यवहार प्रकरणामध्ये दोषींना सोडणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। तर FIR कळत नाही अशांचं पार्थवर आरोप आहेत असं फडणवीसांनी म्हटलंय। डील कंपनीची पण दिग्विजयवरच गुन्हा पार्थ पवार सुटले की सोडवला असा सवाल जो आहे तो करण्यात येतो। जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही। त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल। यासोबत एक पॅरलल इन्क्वायरी जी चाललेली आहे ACSच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे। त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून 1 महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ। त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे, अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत या संदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाई ही केली जाईल। इंद्रजी पार्थला अभय दिलं असं म्हणतात आणि बाकीच्यांवर गुन्हे दाखल केल्याचे विरोधक आरोप करतात। ज्यांना FIR काय असतो हे समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात। FIR दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस्ड पार्टीज असतात त्यांच्यावर FIR दाखल होतो। यामध्ये ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच FIR दाखल होतो। तो FIR दाखल झाला आहे। तर पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समिती बनवलेली आहे असे एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। 1 महिन्यात दूध का दूध पानी का पानी होईल असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। ये मुख्यमंत्री जी ने जांच समिति बैठाई है और 1 महीने में उसका रिपोर्ट आएगा। जो भी है दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। तर अजित पवारांच्या भूमिकेमुळे गैरव्यवहार झाल्याचं दिसतंय अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणातील अजित पवारांच्या भूमिकेवरती एकनाथ खडसेंनी टीका केली आहे। कायद्याच्या चौकशीतून चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी देखील यावेळेला खडसेंनी केली। दानदाराने या संदर्भामध्ये जी भूमिका घेतली त्या भूमिकेमधून असं लक्षात येतं की त्यांनी पार्थ पवारांचं नाव त्याच्यामध्ये घेतलेलं नाही, त्याचा संबंध नाही असं नाही आहे। कंपनी त्यांची आहे, त्या कंपनीमध्ये पार्टनर ते आहे। त्यामुळे कायद्याच्या चौकटीत कायद्याच्या दृष्टिकोनातून ते दोषी आहे की नाही हे तपासून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर कुणालाही टार्गेट करण्याचा किंवा अनियमितपणा खपवून घेण्याचा विषयच नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। या प्रकरणी FIR दाखल झाला असून सगळ्या गोष्टी बाहेर येतील असं देखील आशिष शेलारांनी म्हटलंय। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून आशिष शेलारांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। कोणाला टार्गेटचा विषय आहे ना अनियमितता खपवून घेण्याचा विषय आहे। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमचं सरकार या विषयावर अगदी स्पष्ट भूमिका मांडते, ते स्पष्ट आहे। याची चौकशी झाली पाहिजे। या चौकशीची समिती नेमली, अधिकारी नेमला, FIR दाखल केला, सगळ्या गोष्टी आता हळूहळू येतील।